अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते। मंडळींनो, आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांचा म्हणजे आवडीचा जो काळ आहे तो लवकरच आपल्या म्हणजे येणार आहे, तो म्हणजे स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह काळ, ज्याला आपण अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ म्हणतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक स्वामीकरी प्रत्येक स्वामी भक्त ह्या दिवसाची वाट पाहत असतो की कधी मठामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये गुरुचैत्र पारायण सप्ताह काळ सुरू होईल। आणि तुम्हाला तर ही गोष्ट माहिती असेल की वर्षभरात 2 गुरुचैत्र पारायण सप्ताह काळ होत असतात मठामध्ये केंद्रामध्ये। तर तो म्हणजे एक दत्तप्रभूंची जयंती निमित्त एक सप्ताह काळ भरत असतो आणि दुसरा जो असतो तो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त। तर तुम्हाला माहितीच असेल की मी हा व्हिडिओ आज लवकर म्हणजे खूप लवकर करते आहे, कारण की स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही येत्या 6 मे 2024 ला आहे, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये। पण त्याआधी 7 दिवस अगोदर म्हणजे 30 एप्रिल 2024 पासून स्वामी महाराजांची पुण्यतिथीचा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ सुरू होणार आहे। खूप म्हणजे आवर्जून आपण क्षणाची वाट पाहत असतो, कारण की सगळ्यांना माहिती आहे की स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये किती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह चालू असतो, हवन चालू असतं, याग चालू असतात, प्रहर सेवा चालू असतात। 24 तास स्वामी महाराजांचे पहारेकरी म्हणून आपण तिथे उभे असतो। काय सेवा करू काय नाही, म्हणजे एक म्हणतो ना आपण एक पुण्याचं गाठोडं आपल्याला वर्षभरामध्ये 2 वेळेसच पूर्ण म्हणजे तयार करण्याची एक म्हणजे वेळ मिळत असते, ती म्हणजे 2 सप्ताह काळ। आणि ह्या सप्ताह काळामध्ये जेवढी जास्तीत जास्त जमेल तेवढी जास्तीत जास्त आपण सेवा करत असतो, जी मिळेल ती म्हणजे दरबार झाडण्यापासून पुसण्यापासून स्वामींचं जी काही गोष्ट करायला मिळेल ती सगळी आपण या सप्ताह काळामध्ये अक्षरशः सकाळी केंद्रामध्ये जी आपण जातो वाचनाला गुरुचैत्र पारायणाच्या, ते तेव्हापासून ते आपण संध्याकाळपर्यंत प्रहर सेवा करून आरती करून घरी यायचं सुद्धा मन होत नाही। इतकं छान इतकं पवित्र आणि इतकं म्हणतात की एक आनंदी वातावरण त्या केंद्रामध्ये असताना एक प्रकारची वेगळी ऊर्जा त्या सप्ताह काळामध्ये आपल्याला अनुभवास मिळत असते प्रत्येकाला। आणि मी नक्कीच आवर्जून सांगेल की अजूनही कोणी सुद्धा किंवा जे कोणी नवीन स्थायी दादा सेवेकरी आता या म्हणजे स्वामीच्या सेवेत आले आहे त्यांनी आवर्जून एकदा तरी स्वामी चैत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त किंवा दत्तप्रभूंच्या जयंती निमित्त नक्कीच गुरुचैत्र पारायणाचं तुम्ही पारायण करावं। आता कसं आहे, खूप जणांची इच्छा असेल की घरामध्ये पारायण करण्याची किंवा पारायणाला सुरुवात करण्याची, पण कसं आहे तुम्हाला म्हणतात ना की असं लगेच आपण म्हटलं की आता मी गुरुचैत्र पारायणाला बसणार आहे तर ते मी बसू शकत नाही, कारण की म्हणतात ना स्वामी महाराजांची किंवा दत्तप्रभूंची इच्छा असल्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही। साधी आपण एखादी गोष्ट ठरवली ती सुद्धा आपली होऊ शकत नाही, मध्येच कुठल्या ना कुठे अडथळे येतात। ते आपले सगळे प्रारब्ध असतं, आपला भोग असतो, जे आपले षडरिपू आहेत ते सगळे आपल्यामध्ये येत असतात, म्हणजे आपल्या गुरूंच्या आणि आपल्यामध्ये ते येत असतात। त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्ही जर ठरवत आहात की नक्कीच गुरुचैत्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे, अनुभूती घ्यायची आहे, तर नक्की सांगेल की येत्या पुण्यतिथी सप्ताह काळानिमित्त प्रत्येक दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ केंद्रामध्ये मठामध्ये गुरुचैत्र पारायणचा सप्ताह सुरू होणार आहे। तर नक्कीच आवर्जून त्यात सहभाग घ्या, कारण की कसं आहे ना, आपण घरामध्ये ज्यावेळेस पारायण करतो तर त्याचं फक्त एक गुरुचैत्र पाठाचं आपल्याला पुण्य मिळत असतं, पण ज्या वेळेस आपण केंद्रामध्ये मठामध्ये सामूहिकरित्या ज्यावेळेस आपण गुरुचैत्र पारायणाच्या वाचनाला बसतो त्यावेळेस तिथे जेवढी संख्येने सेवेकरी पारायणाला बसले आहेत तेवढे संख्येचं पूर्ण पुण्य आपल्याला मिळत असतं, प्रत्येकाला मिळत असतं। त्याच्यामुळे विचार करा, तुम्ही कुठेतरी एक गुरुचैत्र पारायण करण्याचा विचार करत आहात, पण तुम्हाला जर केंद्रामध्ये मठामध्ये तुम्ही सामूहिकरित्या जर तुम्ही पारायणाला बसले तर म्हणजे तुम्हाला ते अखंड म्हणजे मी सांगेन की 100 व्यक्ती बसले आहेत तर त्या 100 गुरुचैत्र पारायणाचं तुम्हाला पुण्य लाभेल, म्हणजे 100 गुरुचैत्र पारायणाचं तुम्हाला त्या म्हणजे तुमच्यावरती लिहिली जातील की तुमच्याकडून 100 गुरुचैत्र पारायणाचं वाचन झालेलं आहे, असं त्याचा अर्थ असतो। म्हणून घरामध्ये एकट्याने खूपच जास्त अडचण असेल, लहान बाळ आहे, नाही तुम्ही केंद्रात जाऊन करू शकत आहात सामूहिकरित्या, तर आवर्जून तुम्ही घरच्या घरी करा। पण नक्कीच मी सांगेल की येत्या पुण्यतिथी सप्ताह काळानिमित्त प्रत्येकाने आवर्जून वेळ काढून कसंही करून पण ह्या पारायणाला नक्कीच गुरुचैत्र सप्ताह म्हणजे पुण्यतिथी सप्ताह काळानिमित्त गुरुचैत्राच्या वाचनास पारायणाला नक्की आवर्जून बसावे। तर आता मी एक सांगेल की सुरुवातीला आजचा आपला विषय जो पाहायचा आहे आपल्या व्हिडिओमध्ये तो म्हणजेच की आपल्याला गुरुचैत्र पारायणाला का बसायला पाहिजे। आता जे कोणी नवीन स्थायी दादा सेवेकरी असतील त्यांनी याच्याबद्दल गुरुचैत्र जो ग्रंथ आहे त्याच्याबद्दल ऐकलं पण असेल, कारण की श्री गुरुचैत्र हा ग्रंथ साधा सुद्धा ग्रंथ नाही, खूप मोठी दैवी शक्ती या ग्रंथामध्ये आहे, दत्तप्रभूंचा वास या ग्रंथामध्ये आहे, 5वा वेद म्हणून हा श्री गुरुचैत्र ग्रंथ मानला जातो। आणि हा गुरुचैत्र ग्रंथ अक्षरशः दत्तप्रभूंच्या लीलांनी भरलेला अक्षरशः चमत्कारी ग्रंथ आहे, सिद्ध ग्रंथ आहे, महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे।
म्हणजे त्याचं किती कौतुक करावं असं श्री गुरुचरित्राचा ग्रंथ हा खूप मोठा आहे। त्याच्यामुळे म्हणतात ना की एक प्रकारचं अमृत आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ। त्याच्यामुळे आवर्जून प्रत्येकाने, मी तर म्हणेल की कळकळीची विनंती आहे माझी की येत्या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त भरपूर सेवेकरांनी, आता मी तर म्हणेल की ताईंनी सुद्धा, गृहिणींनी सुद्धा यामध्ये सहभाग घ्यावा, कारण की आता लहान मुलांच्या शाळांना सुट्ट्या सुद्धा लागलेल्या आहेत। त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला वेळ मिळू शकतो। त्यामुळे केंद्रात लहान मुलांना घेऊन जा, स्वतः जा, आपल्या आजूबाजूला शेजाऱ्यांना सुद्धा घेऊन जा, त्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य लाभेल। नवीन सेवेकरांना सांगा, जो अडला नडला आहे, दुःखित आहे, त्रासित आहे, चिंता आहे, त्याला काहीतरी समस्या आहे, त्या प्रत्येकाला घेऊन जा, समजून सांगा की नक्कीच तू ह्या पारायणाला बस आणि अनुभूती घे। बघाच दत्तप्रभू नक्कीच अनुभूती दिल्याशिवाय राहणार नाही। तर माझा आजचा व्हिडिओचा जो विषय आहे तो म्हणजे की आपण गुरुचरित्र पारायणाला का बसायला पाहिजे। तुमच्या मनामध्ये नक्कीच हा विषय येईल। जे कोणी आता जुने सेवेकरी आहेत त्यांना तर अनुभूती आलेलीच आहे की गुरुचरित्र पारायणाची काय लीला आहे, काय अनुभूती आहे, दत्तप्रभू कसे आपल्याला म्हणजे साक्षात दर्शन देतात, आपली इच्छा पूर्ण करतात। पण जे नवीन स्वामी सेवेकरी स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहे त्यांनी अजून सुद्धा, किंवा ज्याने अजून सुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाला बसलेले नाही आहे किंवा श्री गुरुचरित्र पारायणाचं वाचन झालेलं नाही आहे, त्यांच्याकडून आवर्जून सांगेल की आजचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि नक्कीच नवीन सेवेकरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। कारण की श्री गुरुचरित्र पारायणाला का बसायचं हा प्रत्येकाच्या मनामध्ये सुरुवातीला विचार येतोच। कारण की कसं आहे ना, श्री गुरुचरित्र पारायणाला म्हणजे असं तुमच्यामध्ये तुम्ही व्हिडिओद्वारे किंवा कुठून तरी ऐकलं असेल की श्री गुरुचरित्र पारायण करताना खूप कडक नियमांचा आपल्याला अवलंब करावा लागतो। पण मी सांगेल तुम्हाला की जे काही नियम आहेत ते एवढे मोठे पण नियम नाही आहेत की त्याचा एवढा मोठा बाऊ केला जावा, कारण की साधे सुधे आणि ते आपल्या हितासाठीच ते नियम केलेले आहेत। कारण की कसं असतं ना, कुठलीही गोष्ट, कुठलीही सेवा करताना आपल्याला ती नियमामध्येच करायला हवी। कारण की जर नियमांमध्ये जर आपण नाही केलं ना तर आपल्याला त्या सेवेचं फळ तर नाहीच मिळणार, उलट आपल्या हातून खूप जास्त चुका सुद्धा घडू शकतात। म्हणून ते नियम आहेत, जास्त अवघड नाही आहेत। मी खरं सांगते ना, याच्या पुढचे जे व्हिडिओमध्ये जो समोरचा माझा व्हिडिओ येईल तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला मी नियम सांगेल। साधे सोपे असे नियम आहेत आणि ते आपल्या हितासाठी कसे आहेत, आपल्याला त्याचा फायदा कसा होऊ शकतो त्या नियमांचा, त्याबद्दल पण सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की श्री गुरुचरित्र पारायणाला आपण का बसायला पाहिजे। तर मंडळींनो, हे बघा, अडचणी, संकटे, त्रास, दुःख, चिंता प्रत्येकालाच आहे। पण कसं असतं ना, ज्या वेळेस ती आपल्या स्वतःच्या वाट्याला येते ना त्यावेळेस आपण काय विचार करतो की हे दुःख, हे संकट, हे त्रास माझ्याच नशिबी का, मीच कम नशिबी आहे का, माझंच नशीब खराब आहे की जेणेकरून हे सगळं माझ्या वाट्याला आलेलं आहे। आपण असा विचार करत नुसतं आपण स्वतःच्या नशिबाला म्हणजे दोष देत बसत असतो। पण मला एक सांगा, एक साधं उदाहरण तुम्हाला मी देते, ते म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला सर्दी, खोकला किंवा कुठला आजार झाला असेल त्यावेळेस तुम्ही काय करता, डॉक्टर म्हणजे तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही डॉक्टरकडे जाता। डॉक्टरकडे का जाता, तर बरं वाटावं म्हणून, तो आजार नीट व्हावा म्हणून। तसंच त्याचप्रमाणे आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये संकटे, दुःख, त्रास, अडचणी आल्या असतील तर ते सगळं निवारण्यासाठी, त्यातून काहीतरी मार्ग निघण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंकडे, आपल्या गुरूंच्या सेवेमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे। गुरुचरित्र पारायणाला बसणं खूप महत्त्वाचं आहे। एकदा अनुभूती घेऊन बघा। मी स्वतः सांगते तुम्हाला, एवढी वर्ष आता म्हणजे लग्न झाल्याच माझं नवीन, मी स्वामींच्या सेवेत आली होती पहिल्याच वर्षी, म्हणजे मला वाटतं लग्न झाल्यावरती दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यातच मी लगेच गुरुचरित्र पारायणाला माझ्या मिस्टरांनी मला बसवलेलं होतं, ते पण सामूहिकरित्या केंद्रामध्ये। त्यावेळेस मला काही सुद्धा नियम माहिती नव्हते, काही त्याची म्हणजे काय ती सेवा आहे, काय असतं ते काही सुद्धा माहिती नव्हतं। पण जेव्हा मी केंद्रामध्ये बसले पारायणाला सामूहिकरित्या, हळूहळू ते अंगीकारायला लागले, सवय झाली त्या नियमांची, सगळ्या गोष्टी घडल्या। जे काही म्हणतात ना की केंद्रामध्ये जे मंडल पूजन असतं पहिल्या दिवशी, ते मंडल पूजनाचा सुद्धा जोडीने योग आला। म्हणजे विचार करा की लग्न झाल्यावरती मी या स्वामींच्या सेवेमध्ये आले, मार्गामध्ये आले आणि पहिल्याच दुसऱ्या का तिसऱ्या महिन्यातच मला इतका छान म्हणजे अनुभव म्हणजे भेटला दत्तप्रभूंचा। आणि स्वामी महाराजांनी सुद्धा संधी दिली, मी म्हणेल की म्हणजे तेवढी पात्रता नसेल माझी, तेवढी सेवा सुद्धा नव्हती माझी, खूप नवीन होती मी सेवेमध्ये, तरी सुद्धा मला गुरुचरित्र पारायणाला सामूहिकरित्या बसण्याचा योग आला। कुठल्या ना कुठल्या व्यक्तीच्या मार्फत आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कानावर पडतं की नाही गुरुचरित्र पारायणाला बसायला हवं, किती महत्त्वाचं आहे हे नक्कीच कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ते आपल्यापर्यंत येतं आणि आपण पारायणाला बसतो। ही सगळी लीला आपल्या स्वामी महाराजांची आहे, दत्तप्रभूंची आहे। तेच ठरवतात की कोण पारायणाला बसेल आणि कोण नाही। जे काही आपल्या आयुष्यात घडतं ते फक्त आणि फक्त तेच ठरवत असतात, एवढं लक्षात ठेवा। मग तुम्ही कितीही ठरवा, नक्कीच बघा तुम्हाला काहीतरी सुद्धा पडेल, काहीतरी विटाळ येईल, काहीतरी अडचण येईल आणि तुमच्याकडून ते पारायण घडणार नाही।
ते आपले प्रारब्धाचे भोग आहे ते भोगूनच संपवायचे आहेत. असं नाही की आपण जन्माला आलो आणि खूप पवित्र आहोत, आपल्या नशिबी कुठलेच दोष नाही, काही नाही. तुम्ही जर पाहिलं तर फक्त आणि फक्त आपलं जे काही लिखित आहे प्रारब्ध आणि भोग, जे आपण मागच्या जन्मी त्रास दिला आहे, कोणाचं वाईट केलं आहे, वाटोळं केलं आहे, दुःख दिलं आहे, त्रास दिला आहे, छळलं आहे, ते सगळ्यांचा हिशोब स्वामी महाराजांकडे आहे. तर स्वामी महाराज या जन्मी आपल्याकडून ते सगळे भोग भोगून घेतात. सगळे त्रास अडचणी येतात ना, ते प्रारब्धाचे भोग आहेत. ते भोगून त्यातून उभं राहून सेवा करून, रोजची नित्य सेवा करून त्यातून उभं राहून एक आत्मविश्वासाने त्या संकटांना तोंड देऊन ज्यावेळेस आपण उभं राहतो त्यावेळेसच आपले प्रारब्धाचे भोग संपतात आणि आपले चांगले दिवस आयुष्यामध्ये यायला सुरुवात होत असते. आणि गुरु सारखे म्हणजे म्हणतात ना, एक कणखर, एक पाठिंबा देणारे गुरु आपल्या सोबत आहेत. दत्तप्रभू आहेत, स्वामी महाराज आहेत आणि त्यांची सेवा जर आपण रोज केली, नित्य सेवा, तर कुठल्या संकटाचा त्रास आपल्याला त्याची झळ जास्तीत जास्त पोहोचू देत नाहीत. असे आपले संकट आणि आपल्यामध्ये आपले स्वामी महाराज, आपले दत्तप्रभू असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण आजारी पडलो त्यावेळेस डॉक्टरकडे जातो. मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख त्रास आले तर आपल्याला आपल्या गुरूंकडे जाणं भागच आहे. त्याच्यामुळे सांगेल की गुरुचरित्र पारायण नक्की आवश्यक ह्या म्हणजे सप्ताहामध्ये नक्कीच तुम्ही पारायण करा. ज्यांना खूप जास्त अडचण आहे त्यांनी घरी करा, पण सामूहिकरित्या करण्याला जास्त महत्त्व द्या. त्याचबरोबर श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे तो एक अमृत आहे. मग अमृत का आहे तर तुम्ही कितीही पापे केली असेल, कितीही लोकांना त्रास दिला असेल, काहीतरी तुम्ही छळलं असेल, खूप जास्त म्हणजे म्हणतात की खूप जास्त तुम्ही त्रास दिलाय कोणाला, खूप वाईट केलं आहे कोणाचं, मग तुम्ही विचार कराल की मी पात्र आहे का या गुरुचरित्र पारायणाला बसण्यासाठी? तर हो, तुम्ही बसू शकता. तुम्ही या गोष्टींचा नका विचार करू की तुमच्यातून काय पाप घडली याच्या आधी, किंवा कोणाला त्रास दिला आहे, तुमच्याकडे कोणातरी मी छळलं असेल, दुःख दिलं असेल, तर ते सगळं तुम्ही विसरून जा आणि नव्याने सुरुवात करून या गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहाला तुम्ही सहभाग घ्या. बघा, नक्कीच दत्तप्रभू तुमच्या सोबत येतील, तुम्हाला अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही. कारण की जे झालं ते झालं, ते सगळं जे काही पाप आहे किंवा दोष त्याचे जे आहेत ते जे काही तुम्ही लोकांना दिला असेल त्रास, त्या सगळ्या पापांचे आणि दोषांचे जे काही निवारण आहे त्या गुरुचरित्र पारायणामधून होऊ शकतं. त्याच्यामुळे कुठल्याही नियमांचा बाऊ करू नका, कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु आणू नका आणि सर्वप्रथम या गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताह काळामध्ये सहभाग घ्या. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगेल की गुरुचरित्र पारायणाला बसण्याच्या आधी तुम्हाला दत्तप्रभूंना विनंती करायची आहे. एकदा दत्तप्रभूंना तुम्ही मनोभावे श्रद्धेने विनंती करा आणि प्रार्थना करा की हे स्वामी, मी आतापर्यंत स्वार्थ, मोह, माया जे काही असेल त्याच्यामध्ये अडकून खूप लोकांना त्रास दिला आहे, खूप लोकांना छळलं आहे, खूप लोकांना दुःखित केलं आहे. पण हे सगळं काही आता माझं जे काही दोष आहे ते सगळे माझ्यातून ते म्हणजे निघून जाऊ देत आणि माझा जो देह आहे तो तुझ्या चरणी अर्पण करतो आहे. आणि जे काही तुला माझ्या म्हणजे जे काही देहासोबत किंवा जे काही माझ्याकडून पुण्यकर्म करून घ्यायचे आहे ते करून घे. मी स्वतःला तुमच्यापर्यंत अर्पण केलेलं आहे, असं तुम्हाला दत्तप्रभूंना प्रार्थना करायची आहे. बघा, दत्तप्रभू नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील. कारण की कसं असतं ना, आपण ज्यावेळेस म्हणतो ना की आपलं मन ज्यावेळेस पवित्र असतं, अंतःकरण ज्यावेळेस आपलं पवित्र असेल त्यावेळेस आवर्जून तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसायलाच हवं. मनामध्ये विचार आला आणि मन पवित्र आहे, अंतःकरण पवित्र आहे, तर नक्कीच गुरुचरित्र पारायणाला तुम्ही बसायला, कुठली मागे पुढे बघायचं नाही, लगेच गुरुचरित्र पारायणाला बसायला सुरुवात करायची. नक्कीच अजून सांगेल की तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या हातून खूप काही गोष्टी घडल्या आहेत जे घडायला नको होत्या, तर त्यातून काहीतरी आपल्याला म्हणजे म्हणतात ना, आपण एखाद्या गोष्टीची आपण म्हणतो किंवा जे काही चूक झाली आहे त्यातून आपल्याला काहीतरी म्हणजे ते चुकीचा दोष आपल्याला लागू नये, पाप लागू नये, तर नक्कीच या येत्या सप्ताह काळामध्ये सहभाग घ्या आणि प्रत्येकाला सांगा की या येत्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त नक्कीच आवर्जून श्री गुरुचरित्र पारायणाला तुम्ही सहभाग घ्या. त्याचबरोबर आता तुम्हाला माहिती आहे का श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये काय दिलं आहे? एक म्हणतात ना की एका गुरुचं आणि शिष्यांचं नातं कसं असतं, किंवा एका आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गुरूंचं मार्गदर्शन किती जास्त आवश्यक आहे हे या ग्रंथातून आपल्याला शिकण्यासारखं मिळतं. कारण की कसं आहे ना, तुम्हाला माहिती आहे का, श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन या ग्रंथामध्ये केलेले आहे. असा हा अद्भुत ग्रंथ आहे. एकदा तुम्ही नक्कीच वाटलं तर तुम्ही काय करा, श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो 52 अध्यायाचा असतो. म्हणजे शेवटच्या अध्यायामध्ये 53वा अध्याय पण आहे. 52 आणि 53 अध्याय दोन्ही मिळून 53 अध्यायाचा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे पूर्ण. तुम्ही एकदा मी सांगेल की गुरुचरित्र पारायणाला बसण्याच्या अगोदर आवर्जून तुम्ही एकदा जे प्राकृतमध्ये ज्या काही कथा दिलेल्या आहेत गुरुचरित्र ग्रंथामध्ये त्या नक्की वाचा आणि त्यातून अनुभूती घ्या. तुम्हाला लवकरात लवकर त्यातून समजेल की काय होतं त्या ग्रंथामध्ये, एका गुरुने आपल्या शिष्याला कसं मार्गदर्शन केलं आहे, कसं जगायला हवं, कसं नियमांचं पालन करायला हवं, स्त्रियांचा आदर कसा करायला हवा,
गुरुचा आदर कसा करायला हवा या सगळ्या गोष्टी या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे आवर्जून एकदा प्राकृतमध्ये तुम्ही नक्कीच वाचून या ग्रंथाच्या तुम्ही सार वाचून घ्या आणि नंतर आवर्जून तुम्हाला स्वतःला इच्छा होईल बघा की नाही मी सप्ताह काळामध्ये सहभाग घ्यायला हवा आणि गुरुचरित्र पारायणाला बसायला हवं आणि वाचन करायला हवं. असा हा गुरुचरित्र ग्रंथ अतिशय पवित्र आहे, खूप जास्त पवित्र आहे आणि सिद्ध मंत्र असा असलेला महागणित हा ग्रंथ आहे, वरद ग्रंथ आहे. त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाला बसण्याचे काही नियम पण आहेत. ते नियम मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेलच त्या व्हिडिओमध्ये आणि समजून पण सांगेल. जास्त काही अवघड नाही आहेत आणि ते आपल्या हिताच्यासाठीच आहेत. त्याचबरोबर आता तुम्हाला गुरुचरित्र पारायण करताना म्हणजे ज्यांना कोणाला असं वाटतं की आपलं आयुष्य हे जे काही आपलं आयुष्य आपल्या हाती आहे आता सध्या किंवा याच्या पुढे जे झालं ते झालं, मागचं काही पाप केले, त्रास दिले, दुःख दिले, ते झालं ते झालं, संपून गेलं. पण याच्या पुढचं जे आयुष्य आहे ते आपल्याला चांगलं जगायचं आहे. एकदम आपलं जे काही आयुष्य आहे ते सुखी समाधानी जगायचं आहे. कोणाला त्रास न देता आपल्या गुरूंच्या चरणी लीन होऊन आपल्या गुरूंच्या चरणी राहायचं आहे. रोजची सेवा करायची आहे स्वामींची. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं आयुष्य नक्कीच यशस्वी बनवायचं असेल या पुढचं, तर मी आवर्जून सांगेल की गुरुचरित्र पारायणाला आवर्जून तुम्ही बसा आणि पठण करा. त्याचबरोबर आपण आपलं म्हणजे जे काही झालं ते विसरून जा आता आणि नव्यानेच असा विचार करा की आपल्याला याच्या पुढे फक्त एकच मनामध्ये विचार ठेवायचा आहे की आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंत किंवा दत्तप्रभूंपर्यंत कसं पोहोचता येईल, आपल्याला त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांची अनुभूती किंवा त्यांचा जे म्हणतात ना अनुभव आपल्याला कसा मिळेल याचाच फक्त विचार आता आपल्या डोक्यामध्ये असायला हवा. मी नवीन सेवेकरांना आवर्जून सांगेल की ह्या गोष्टी नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि कुठल्याही नियमांचा बाऊ करू नका की गुरुचरित्र. मला खूप जणांचे मेसेज पण येतात किंवा कमेंट येतात की ताई गुरुचरित्र पारायणाला बसायची इच्छा आहे पण आमच्या घरातले म्हणतात की खूप जास्त कडक नियम आहेत. काही कडक नियम नाही आहेत, खूप साधे सोपे असे नियम आहेत. त्या नियमाचा फक्त बाऊ करून ठेवला आहे की खूप कडक नियम आहेत, असं आहे तसं आहे. काही सुद्धा नाही आहे. तुम्ही एकदा फक्त वाचनाला सुरुवात करा. बघा तुम्ही स्वतः जसं तुमचं वाचन वाढत जाईल तसं दत्तप्रभू स्वतः तुम्हाला अनुभूती देतील, तुम्हाला प्रचिती देतील आणि कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुम्हाला नक्कीच संदेश देतील की नक्कीच तू अक्कलकोटला जा, गाणगापूरला जा. स्वतः दत्तप्रभू तुम्हाला म्हणजे हे स्वतः तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन सांगतील. कारण की असं मानलं जातं की जिथे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होतं त्या ग्रंथाच्या म्हणजे पारायणाच्या ठिकाणी दत्तप्रभू हे सूक्ष्म रूपामध्ये तिथे असतातच. म्हणून आपल्याला आपलं घरामध्ये पारायण करणार असाल तर नक्कीच घर एकदम म्हणजे म्हणतात ना एकदम स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये कुठल्या प्रकारचा विटाळ, मासिक पाळी किंवा स्त्रियांना असेल तर ते तुम्ही पारायणाला बसू नका. कारण की आपल्याला त्यांच्या हातच अन्न खायचं असतं. पुरुष मंडळींना सांगते आहे. त्याच्यामुळे आवर्जून सांगेल की सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही पारायणाला सुरुवात करा. आणि जर तुमच्या घरातल्या स्त्रियांचा मासिक धर्म सगळा झालेला आहे तर नक्कीच आवर्जून तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता. केंद्रामध्ये सामूहिकरित्या जास्तीत जास्त पुण्य पदरात पडेल. जास्तीत जास्त संख्येने गुरुचरित्र पारायण आपल्या पण वाट्याला येईल. अशा प्रकारे तुम्ही सामूहिकरित्याच जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यायला तयार राहा. तर अशा प्रकारे येत्या 30 एप्रिल 2024 ते 6 मे 2024 या 7 दिवसाच्या श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सप्ताह काळानिमित्त आपल्याला कळालं असेल की श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला आपल्याला का बसायला पाहिजे. खूप तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या आयुष्याच्या अडचणी, त्रास, संकटे आहेत तर मी नक्कीच सांगेल की 1000% तुम्ही ह्या खूप म्हणजे म्हणतात ना अशक्य जी गोष्ट आहे, खूप कठीण गोष्ट आहे जी तुम्हाला म्हणजे होतच नाही आहे, खूप कठीण समस्या आहे, यातून काही मार्गच मिळत नाही आहे. मी आवर्जून सांगेन त्या प्रत्येक व्यक्तीने या पारायणाला तुम्ही सहभाग घ्या. पारायणामध्ये बसा. फक्त मन अंतःकरण शुद्ध ठेवा. कुठलाही किंतु परंतु ठेवून तुम्ही काही सुद्धा म्हणजे ती वाचनाला सुरुवात करू नका. कारण की कसं असतं, एखादी शंका जर आपण उत्पन्न केली आपल्या मनामधून की बा नक्कीच ह्याने मला फायदा होईल का किंवा याच्यातून मला फळ मिळेल का किंवा याच्यातून माझी समस्या सुटेल का, असं जर तुम्ही मनामध्ये का किंतु परंतु आणलं तर त्या सेवेचं फळ मिळणार नाही. म्हणून सांगते की तुम्ही पूर्णपणे श्रद्धेने, मनोभावे श्रद्धेने तुम्ही या पारायणाला बसायला सुरुवात करा आणि मनातल्या मनात पारायणाला सुरुवात करायच्या अगोदर दत्तप्रभूंना विनंती करा. तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती मनसोक्तपणे तुम्ही स्वामींना सांगा, दत्तप्रभूंना सांगा. बघा दत्तप्रभू नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण करतील. स्वामी महाराज ती इच्छा नक्कीच तुमची पूर्ण करतील. का? कारण की स्वामी महाराज ही एक आई आहे आणि आई आपल्या लेकराला कधीच एकटं सोडत नाही, कुठल्याही संकटामध्ये एकटं सोडत नाही. आणि जेव्हा केव्हा लेकराला त्रास होतो तेव्हा आईचं मन जे आहे ते म्हणजे तळमळतच, म्हणजे त्रास तिला होतोच. त्याच्यामुळे आपली स्वामी महाराज हे आपल्याला आईसारखेच आहेत, दत्तप्रभू आईसारखे आहेत. त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि येत्या गुरुचरित्र म्हणजे पारायणाला अखंड नाम जप यज्ञ सप्ताह जो काळ येणार आहे, सप्ताह काळ, त्यामध्ये नक्कीच सहभाग घ्या. आणि आपल्या बरोबर अजून 4 मंडळी कशी जोडले जातील या पारायणाच्या सप्ताहामध्ये ते पण विचार करा, तो पण प्रयत्न करा.
तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.